मला एक सांगा, आता इरिगेशन डिपार्टमेंट आणि दोघेही, हा आता थोडे दिवस आधी जेव्हा आम्ही आलो होतो, ह्याच पट्टासाठी असं सांगितलं गेलं होतं की गाळ काढायचंय, पण ही भिंती बांधायचं हा कोणी दाखवला? भिंती का बांधला गेला, कोणाचं परमिशन आणि काय परमिशन आहे मला ते दाखवा. कारण हा भिंतीचा काही प्रश्न नव्हता. भिंतीनी कसल्याही प्रकारचा हे सुटत नाही प्रॉब्लेम. आणि तुम्ही जर म्हणताय की फ्लडसाठी आम्ही हे बांधतोय, प्रोटेक्शन भिंत बांधतो, चुकीचा. म्हणजे तुम्ही लोकांना फसवतायत. मी सरळ सांगणार आहे, हे सुनील दांडकरचं हे चुकीचं आहे. आणि ब्लू लाईनवर म्हणजे नदीची अजूनपर्यंत डिमार्केशनचा जो काम आधी करायला पाहिजे होता, ऑलरेडी GR आहे 2015चा आणि 18चा, तर ते न करता असा प्रकारचा भिंत बांधलंच कशाला? हा, म्हणूनच ते स्वतः येत नाही आणि स्वतः हे करतात. आता हे जो दिसतंय, हे जो ह्या दिसतात ना, हे गोटरी वगैरे हे जे केलं, हे सगळं चुकीचं म्हणजे हे केलं गेलंय. आणि इकडनं आपण जांबे डॅमला जातो. एक तर आधी जेव्हा आलो होतो, बघा हा चुकीचा आहे, पूर्ण इथे पण त्यांनी बांधलाय, हे पूर्ण चुकीचं आहे. मॅडम तुमच्या याच्यात का असं सगळं होतो मला हे कळत नाहीये. हा चुकीचं आहे. हा का लेनाड तुमची नाही? ही कसली आहे? हे कोणाच्या अंदरमध्ये? शिरगाव. शिरगावचा बोलवा ग्रामसेवकला. कोण आहे शिरगावचा? बोलवा जरा. हा, हे कसं काय होतो? हा आपला होता की इथे आपल्याला पूर्ण गाळ काढायचं. हा, ही शेतकऱ्याची जमीन जे खेचते त्याला भिंत संरक्षण आहे. अच्छा, ही जमीन खेचत पाण्यामुळे ते आले ना, मग त्याला ही भिंत नाही बांधली तर मग तुम्हाला काय होणार? तुम्हाला काही थोडीफार गोष्टीचा माहिती नसेल, त्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती देऊ. कारण ही तुमच्या अजून जास्त तुम्हाला नदीची पट्टा अजून बाहेर जाऊन मग तिकडनं ही भिंती मग व्हायला पाहिजे. ही तुम्हाला खोदून घेतली ना, ही जी आहे ना, कोण समजणार आहे? इरिगेशन डिपार्टमेंट. हे अशा लोकांना तुम्हीच हे करायचंय, शाणे बनवायचंय की का आपण म्हणतोय की असं हे नको. हा अजून बाहेर गेला असता मी समजले असते, पण हे जर इतकं नदीच्या आतमध्ये आणलं गेलं म्हणजे नदीला कमी केलं गेलंय. हे यांना आज समजणार नाहीये, पुढे जाऊन त्यांना समजणार की मॅडम काय बोलत होती. बरोबर आहे की नाही? की अजूनपर्यंत आपण नदीच्या डिमार्केशनच केलेला नाहीये. हा ब्लू लाईन आहे नदीच्या, आणि त्याच्यावर असं भिंती बांधणं काही योग्य नाहीये. हे असेच काहीतरी शेतकऱ्यांना घ्यायचं, त्यांना आपण सांगायचं की असा तुमच्या शेतीला हे होणार, ते होणार, माती वाहून जाणार, त्यामुळे असं बांधणं हे काही योग्य नाहीये. एक तर तुम्हाला दिसतंय कृषीवाले किती कुठे गेले? कृषी आणि ग्रामसेवक काय झालं ते येत आहेत? हा, तर आता जो आहे मेन आहे, हा जो घाट बांधला गेलाय ना, हा घाट मेनली नको सांगितलं गेला होता. या घाटच्या काही रोल नाहीये नदीच्या आतमध्ये. नदीच्या आतमध्ये कसलाही प्रकारचा कुठलाही काम होऊ नये असं सांगितलं गेलं होतं. आणि हा जो मातीचा, जरा आता गप बसायचं आहे. कारण हे अधिकारी सगळे आलेले आहे, अधिकारींना माहित आहे की काय करायचं असतं काय नाही. मी त्या संदर्भात त्यांना दाखवून देते. तुम्हाला आज या गोष्टी समजणार नाहीये की तुम्हाला कसलं फसून हे सगळं कामं केलं जातोय. हा कसं नदी कमी केलं जातोय, नदीचा रुंदी कशी कमी होते. नुसतं जर तुम्हाला हे करायचं होतं म्हणजे तुम्हाला जर पूर नी सांभाळायचं किंवा तुमच्या माती वाहून जाते, त्याच्यासाठी वेगळं पद्धत आहे. कळलं ना? ह्यांनी आधी नदीच्या हे जे आहेत ना, हे इरिगेशन डिपार्टमेंटवाले आहेत, ह्यांनी आधी आपल्याला सांगायचं आहे की ऍक्च्युली नदीची किती रुंदी आहे, काय आहे. ठीक आहे, असं नदी जिथे वाहते ना, जसं ही पाणी लागते ना, असं ह्याला असं प्रकारचं भिंत नको. भिंत अजून मागे जाते. त्याच्यासाठी नदीचा किती रुंदी आहे, काय आहे, हे सगळं नदीच्या आपल्याला समजायला हवं. म्हणून तुम्ही घाईत बोलू नका की तुमच्यासाठी चांगलं केलं की काय वाईट केलं आहे. येस, आलं लक्षात आता? भाऊ, तुम्ही घाईत कसलाही निर्णय नाही की हा हे आमच्यासाठी चांगलं आहे की काही. असे तुमच्यासारखे ज्यांना थोडं कमी जागा खोदून घेतली. हा, बरोबर दिसतंय मला, सगळं दगड वगैरे सगळं पडलेलं आधी पण बघितलं. सर्व आधी जिथे नदी जिथून वाहून येते तुम्हाला दाखवलंय, तिथे तुम्हाला आधी डेब्रिस काढणं आधी
प्रायोरिटी आहे ती डिग्री ते काढणं पाहिजे. आणि हा जो भिंती बांधला गेलाय आधी आपला जो चला जाणूया नदीला मध्ये आपण लेनान नदीला याच्यासाठीच आणलं की नदीची पूर्ण रुंदीकरण खोलीकरण आधी व्हायला पाहिजे आणि डिमार्केशन. तुम्ही लिहून घ्या सर्व पॉइंट्स. हे चुकीचं काम आता एवढा म्हणजे दांडकनी जर हे करायला घेतलं तेव्हा आपल्याला का नाही सांगितलं ह्याबद्दल. मला तर हे मला वाटलं हे कुठलं दुसरा, कारण तू व्यवस्थित फोटोग्राफ पाठवत नाही तुला. मग कोणाकडनं फोटो घेऊन पाठवला तू? हा अरे तू फोटो दिला ना मला. कुठल्या ग्रुपवर आला? अमृत नदीच्या. तूच घातलं? मी मला तुझ्याकडनंच मिळालेला आहे, मला दुसऱ्याकडनं नाही मिळाला. तर हे चुकीचं आहे. म्हणजे हे शेतकऱ्यांना फसवायचे काम चालू आहे इथे. तर की शेतकऱ्यांचा जमीन वाहून जाणार म्हणून त्याच्यासाठी आपण करतोय. आतापर्यंत सुनील दांडकरला दिसलं नव्हतं का? आधी तर सांगितलं ह्या नदीच्या पूर्णपणे करायचे आधी की किती रुंदीकरण आणि याच्या रुंदी किती आहे. आप निकालो ना. बीच में आप क्यों आ रहे हो? उधर जाने का था उल्टा, इधर क्यों आप वापस लेके आए? हाँ ये बड़ा गलत काम हो रहा है. हा मला तर वाटलंच नाही की हाच जागे सेम जागे तू का नाही बोला की जिथे घाट आहे मॅडम तिकडचाच हा फोटो आहे. मी विचारत होती की कुठला एरिया आहे हा. हा तुम्हाला आधी मला सांगा इरिगेशन डिपार्टमेंट, आणि तुम्ही पण तुम्हाला तर पाठवून दिला आता दांडकनी. ह्याच्या अजूनपर्यंत डिमार्केशन झालेलं आहे का नदीचं? हा फ्लड प्लेन कुठली आहे तुमची? तुम्हाला जर तुम्हीच चुका करताय इरिगेशन डिपार्टमेंट याच्यासाठी कोणाला दंड द्यायला पाहिजे? हा ब्लू लाईनवर कोण भिंती बांधतो असं? सर्व ठिकाणी आहे ना इरिगेशन डिपार्टमेंटनी नदींना मारायला घेतलंय. ज्यांना हे काम दिलं गेलं आहे की तुम्ही नदींना कसं वाचवायचं, नदीच्या पूर्ण आधी आपण डिमार्केशन काढायचं. डिमार्केशनचा अर्थ माहिती आहे मॅडम? ग्रामसेवक मॅडम हा कुठे गेला तो शेतकरी? हा हॅलो भाऊ तुम्ही आता जे सांगत होते याचा अर्थ काय माहितीये का? जिथपर्यंत म्हणजे नदी जेव्हा फ्री म्हणजे जोरात पाऊस आली ना जिथपर्यंत पाणी जाते ना ती जागा नदीची, ती आधी मार्किंग व्हायला पाहिजे. कळलं का? म्हणजे हो तिथपर्यंत जाते ना. म्हणजे बाबाही आम्हाला सहकार्य केलं. मला हो एक लक्षात ठेवा म्हणजे तुमची नदीची ही अजूनपर्यंत तिथे जायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला नदी मोठी मिळायला पाहिजे. कळलं? आणि तुमचा जो जांबे डॅम आहे तुम्ही ना मला असं वाटतं तुम्हाला ना थोडासा जास्त समजूत घातला गेला की हा असा ह्याच्यासाठी तुम्हाला बरोबर, किंवा तुम्ही त्या दांडकरच्याच घेतलेल्या मालकीच्या जागेवर काम करत असणार. नाही तर तुम्ही असं बार बार बोलणार नाही. इथे इकडचं ह्या गावाचं कोण आहे? मग कोण आलेलं या गावातला? हा मी ते हेच माझे ती शेत तुमची आहे. हा कारण तुमचंच इथे ते मोटर लावला असायचं आणि तुम्ही पाणी खेचून घ्यायचे. आणि मी तेव्हा पण त्यांना विचारायची की तुम्ही हे कोण काढून घेतोय पाणी? बांध खेचल्या गेला ना त्याच्यावर बांधकाम केलेलं आहे. आता तुम्ही बघा दुसरा हा झाड जे दोन आहेत ना ह्या झाडाचं बघा माती पूर्ण काढलं गेलंय. म्हणजे हळूहळू ही झाडं पण जाईल. झाडं काढून टाकायची ती. हे बघा असे डोकंवाले माणूस आहेत ज्यांना बिलकुल अक्कल नाहीये. तुमचं जे तुम्ही श्वास घेताय की नाही? झाडामुळे माती खाली येत नाही. झाडं नाही काढायची. झाडानं ती माती खाली जी जागा राहिली असती का झाडामुळेच माती. असे लोकांबरोबर जर डोकं घेऊन तुम्ही लोकांनी काम केलं तर विचार करा. हा झाडं राहायला नको अशा तुम्ही बोलतायत आणि तुम्ही या झाडामुळे तुम्ही इथे उभे आहात. मातीमुळे तुम्ही आता शेती करतात मातीचं. मग इकडचं पण सर्व इकडचे पण बघा झाडं कापले गेलेत. सगळे झाडं कापले गेलेत. हा हे झाडं कापले गेले. तिथे पूर्ण झाडं होते. म्हणजे हा असे शेतकरी जर असेल त्यांच्या फायद्यासाठी काही गोष्टी होत आहे म्हणजे त्यांना तेवढं समजते आहे. त्यांना हे समजत नाहीये की इथे हा पूर्ण झाडं वाचायला पाहिजे आणि म्हणता हे झाडं पण जायला पाहिजे. बिनडोक्यासारखं बोलूच नका तुम्ही. ही झाडं आता नवीन झाड आम्ही लावणार आहे. अरे काय तुम्ही बोलताय? तुम्ही जर असे बोलले ना जरा गप बसा. आता माझ्या डोकं फिरणार जर तुम्ही असे बोलायला लागले. हा तुम्हाला एक एक झाडाशी प्रेम असायला पाहिजे. तुम्ही हे नुसतं असे बिन डोक्याच्या माणूसाचा हे बाजू घ्यायला आणि अशा तुम्हाला फायदा होते म्हणून तुम्ही बोलताय. आणि इकडचा माणूस कदाचित बोलेल की हा बरोबर आहे. हे चुकीचं आहे. चुकीचं बिलकुल आम्हाला थोडी चुकीचं. असे एक एक माणूस तर कुठे आहे तुमचे ग्रामसेवक कुठे आहे? हा बोलवा त्यांना समज पाहिजे.
आणि तुम्ही लिहून घ्या, हे चुकीचं काम आहे, पूर्णपणे काढायला पाहिजे. आधी डिमार्केशन मला दाखवा लेनाड नदीची. हा, लेनाड नदी तिथपर्यंत असायला पाहिजे, ती कमी होऊन जाते. ही ब्लू लाईनवर कोणी काम करतो का? प्रोहिबिटेड झोन म्हणून काही आहे की नाही, रेस्ट्रिक्टेड झोन म्हणून काही आहे की नाही? उलटा हा लास्ट टाइम येऊन मी मना केली होती. हा जो घाट आहे, हा घाटच चुकीचा बांधला गेलाय. त्या घाटामुळे अजून फ्लड इथपर्यंत पाणी जायचं. ते घाट ऍक्च्युली इलिगल आहे. हा पण आत्ताच बांधला गेलाय. लास्ट इयर मला बोलले मी FIR करतो, हे काढतो वगैरे. नंतर म्हणतात की नाही गावाल्यांना हवाय म्हणून करून दिला. आता ते केलं आणि आता हे करायला घेतलंय. कुठून डोकं आली त्यांना? आतापर्यंतच आपण डिसिल्टिंग बद्दल हे 2-3 वेळा जेव्हा आलो, सिल्ट काढायचं म्हणून चालला होता ना, गाळ काढायचं. आणि ते इरिगेशन डिपार्टमेंटनी, तुमच्या डिपार्टमेंटनी, तेव्हा गोरड होते ना, बरोबर ना, त्यांनी आम्हाला पूर्ण एक रफली, तुम्ही होते का गोरडच्या वेळेला? होतो ना. मग त्यांनीच मला ते पूर्ण बनवून दिलं होतं की आपण आता ह्याच्यातला गाळ काढायचा. हे गाळ काढायचं ठिकाणी तुम्ही आता भिंत बांधायला लागले ब्लू लाईनवर. हा, नदीची रुंदी कमी करत चालले, सगळं मारून टाकणार हळूहळू असं करून. कसलीही भिंती कोणी दिलं तुम्हाला हे करायला? गेबियन वॉल सारखं बनवतायत, चुकीचं आहे सर्व. आधी मला डिमार्केशन लेनाड नदीचा दाखवायला सांगा, नंतर कुठलंही काम नदीवर व्हायला पाहिजे. दुसरं, आता जांभे डॅमला घेऊन जाणार कृषीवाले, तुम्हाला पण सांगू तुमच्या त्या यांना सांगा, तालुका अधिकारीला पण. आणि तहसीलदारसाठी कोण आहे? कोणी नाही. चला मी तहसीलदारला हे सगळं दाखवते याच्या. तर तहसीलदारला पण सांगायला पाहिजे की जांभे डॅम आता इथून नुसतं 5 मिनिटावर आहे. हा, आणि त्याच्यात पण इतका पूर्ण लिकेज आहे. त्याच्यावर त्यांच्या डोकं लागत नाही का? त्याला प्रायोरिटीवर घ्यायला नको? लिकेज बंद करायचा डॅमचा. पूर्ण तुटलं फुटलं आहे ना. हा, पूर्ण लिकेज आहे ना. हा, आणि दुसरा जांभे डॅमवर हे पण आहे ना, अतिक्रमण आहे ना, आहे की नाही? माहित आहे की नाही? जांभे डॅमवर अतिक्रमण आहे, माहित आहे की नाही इकडच्या गावातले लोकांना? जांभे डॅमवर पण अतिक्रमण आहे. एक माणूसनी पूर्ण बंगला बांधून ठेवलेला आहे. ते सगळं न काढता हे कशाला काम, चुकीचं काम करायचं? हा, इरिगेशन डिपार्टमेंट वाले जर अशा प्रकारचं चुकीचं काम करायला लागले, मग बाकी कोणाला धरायला पाहिजे, कोणाला बोलायला पाहिजे? हे सगळं जरा ह्याला दांडकरला जरा फोन लावा आता लगेच, मला बोलू द्या. माझा जीव जळतो मी जर जेव्हा अशा प्रकारचं काही उलटा सुलटा. 3-4 वेळा मी स्वतः येऊन गेली आहे. त्यांच्या काय ओळख आहे? हा, या ना इकडे. मग तुम्ही उपसरपंच आहात, तुम्हाला नदीची काही माहिती आहे का? GR वगैरे तुम्ही कधी वाचता का? ॲज अन उपसरपंच तुम्ही ट्रेनिंग करून आले का यशोदामध्ये जाऊन? जरा करून या. मी तुमच्या आता ग्रामसेवकला म्हणूनच बोलवली आहे की तुम्ही थोडंसं ते ट्रेनिंग करून या. म्हणजे काय होईल माहिती आहे, तुम्ही तुमच्या गावाचं आता आपणच रक्षा करायचंय बाबा. न जर हे अधिकारी उलटा सुलटा काम करून आपल्या जर हळूहळू आपली ही नदी वगैरे जर गेली तर काय उपयोग होणार आहे? तुम्हाला माहिती पाहिजे ही भिंत कुठे असायला पाहिजे. आणि मी 4-5 वेळा इथून येऊन गेली आहे. 4-5 वेळा काही काही गोष्टी मना केली आहे, पण दर वेळेला येते तर काहीतरी उलटा सुलटा करून ठेवला जातो. ग्रामसेवक नमस्कार, काय नाव आहे? राठोड. हा, चैताली राठोड. हा काम कधी चालू झाला? हा, 10-15 दिवस. 10-15 दिवसात एवढं काम होणार नाही. हे जास्त दिवस झाले असेल. हा, 10-15 दिवसात काय करतात शेतकरी आहेत ना इथले, ते काय करतात, वर करून काम देत नाही, खाली गेला होतं काम वर पाहिजे. हा, शेतकरी हे पण शेतकरीचं काही नाही. हे बघा, हा जो इरिगेशन डिपार्टमेंट, तुम्ही पुढे या, कारण तुम्हाला रिप्रेझेंटेशन म्हणून पाठवलंय. ऍक्च्युली त्यांना मी जे दांडकर ज्यांच्या अंडरमध्ये हे सगळं काम चालू. मॅडम तुम्ही इथे या ना, तुम्ही ग्रामसेवक आहात, तुम्हाला पण माहिती पाहिजे. जेव्हापर्यंत गाववाले सक्षम नाही झाले ना, असे लूटमार करणारे आणि उलटा सुलटा काम करणारे, कोणाचं तरी काहीतरी काम दाखवायचं म्हणून काम होतं. मग कळलं? हा, असा प्रकारचा हा भिंत बांधायला नको. एक तर सर्वात आधी हाच पैसा लागायला पाहिजे होता तुमचा जांभे डॅमचा रिपेअरसाठी. जर्जर हालत आहे जांभे डॅमचा. आणि तुम्ही कधी जांभे डॅमवर गेले का? तुमच्याच गावातला गेलेच असणार. गेले तुम्ही, कोणी पण, तुम्ही पण गेले का? त्याच्यावर काय पाहिलं? काय पाहिलं? अतिक्रमण. एक माणूसनी तिथे घर बांधून आहे डॅमवर. बिलकुल त्यांनी झुला बिला लावून मस्तपैकी बोटी बिटी लावलेल्या, मच्छी बिच्छी धरतो, खातो, दारू बिरू पितो, सगळ्यांना बोलवतो, काय काय तिथे धिंगाणा करतो, सर्व काही आहे.
मग तुम्हाला हे माहिती नको का तुमचंच गाव आहे, तुमच्या ॲसेट आहे हा, तुम्ही वाचवायचं आहे. आणि तिथूनच सुरू होते तुमच्या नदीच्या पूर्ण घाण करणे आणि अतिक्रमण करणे. आता हे सगळं काम न करता आधी करायला पाहिजे होतं ते वरचा डॅमचा बंदोबस्त. आता हे केलं तरी काही हरकत नाहीये, करायला पाहिजे, पण हे इथे नको. कारण जिथून पाणी जेवढी वाहते ना ह्याला ब्लू लाईन म्हणतात. जेव्हा नदी जिथून रेग्युलरली वाहते त्याला ब्लू लाईन म्हणतात. म्हणजे आपल्या उन्हाळ्यात पण ही नदी इथूनच वाहते. कारण आपल्याला माहिती आहे हा जो पूल आहे ना, हा जेवढा पूल आहे ना, हा पूल पूर्ण आपला उष्ण म्हणजे गरमीच्या वेळेला पण आपल्याला पाणी तिथून वाहते. ठीक आहे, म्हणजे ही काय आहे आपली ब्लू लाईन. म्हणजे वर्षभर आपल्याला ही लेणार वाहतानी दिसते. बरोबर. आता जेव्हा पावसाच्या वेळेला बघा 25 वर्ष ते 100 वर्षपर्यंत पाणी जिथपर्यंत जाते ना ती क्षेत्र नदीची असते. कळलं. आता असे भिंत बांधून काय केलं गेलं, ह्या सगळ्या जागा आता आपला मोकळा, आपण काही पण करायला. नदीची जागा मोकळी भेटली, आता ते हडपून टाकायचं, काय खाऊन टाकायचं. आणि झाडं किती कापले बघा, झाडं. आता हा माणूस काय म्हणतो, कुठे गेला तो माणूस बोलणारा की हा बरोबर आहे, झाडं ते तिथे उभे आहेत गाववाले. त्यांची जागा आहे म्हणून काय म्हणतात बघा, हे जे इथे जे झाडं आहेत ना, इथून पण झाडं कापले गेले, ते जे झाड आहे ना ते म्हणतात ते पण झाडं कापायला पाहिजे. म्हणजे जर एक शेतकरी होऊन त्यांना समजत नाही की असे मोठे मोठे झाडं मग तुम्ही आता जर उपसरपंच आहे, ग्रामसेवक मॅडम इथे राठोड मॅडम तुम्ही जर आहेत, मग झाडं कापायला कसे दिले तुम्ही त्यांना? नाही, कापायला दिला, आदेश दिला, कोणाला परवानगी दिली नाही. मग झाडं कापले कसे? इथे सुद्धा दिसतंय नाही, इथे पण सुद्धा दिसतायत बघा झाडं बिळं कसे कापले गेले, सर्व दिसतंय. मोठे मोठे झाडं कापले गेले. काय का कापले त्यांच्यावरच तुम्ही आता कारवाई करायला पाहिजे. आलं लक्षात? डायरेक्टली तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायचं आहे. कारण त्यांना मी बार आणून दाखवली होती, या नदीला खोलीकरणची गरज आहे, क्लिनिंगची गरज आहे. बरोबर. आणि सर्वात आधी जांभे डॅमचा रिपेअरची गरज आहे आपल्या शेतकऱ्यांना पाणी मिळायला. दुसरा आपला प्रॉब्लेम होता की दरवेळेला पुराचा. तर त्या पुरासाठीच आपण सांगितलं की कारण खोल नाहीये याला, त्यामुळे ते वरवर पाणी जातो, म्हणजे ती जास्त पाणी जाते इकडे तिकडे. त्यामुळे खोलीकरण केलं तर त्याच्या आतमधूनच जाईल असं होतं. बरोबर. त्यांनी बघा सर्वात आधी चुकीचा केला, हा जो घाट बांधला. हा घाट एकदम चुकीचा बांधला गेलाय. ह्या घाटची काही गरज नव्हती. हा घाट बांधला म्हणजे आजकाल काय झालंय माहिती आहे, लोकांचा भावनाशी खेळायचं. देव धर्म बोलले की लोक लगेच आपल्या पाठीमागे येतील आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू देतोय. त्यावेळेला मी जेव्हा आणली होती ना, मला बोलले की ज्यांनी ते बांधलंय ना तो कोणतरी या गावातले कोण आहे ते, त्यांनी ते करायला घेतलं होतं. तो त्याला पण बोलून घेतलं गेलं, त्याच्यावर FIR करायला सांगितलं गेलं होतं. पण दुसऱ्या वेळेला येऊन बघते तर घाट झाला. तेव्हा पण मला सुनील दांडकर काय बोलले की मॅडम ते त्यांची गरज होती, जाऊ द्या ना, भावना आहे. मी म्हटलं इरिगेशन डिपार्टमेंट भावना कधीपासून बघायला लागले? कारण ह्या अशामुळेच फ्लड येतो. म्हणजे पाणीचा मार्गमध्ये जर अडचण असेल तर पाणी तर कुठे पण जाणार ना. त्यांनी ते घाट बांधायला दिलंच कसं काय, जिथे की आपल्याला खोलीकरणची गरज होती. आता आपण काय करतोय, खोलीकरण नाही, आपण आता भिंती बांधतोय. नुसतं बघून या तुम्ही बघून या, ते काय नाही मी सांगतो, पण हे चुकीचं आहे. कधी पण लक्ष ठेवा, नदीची आधी एक डिमार्केशन करावा लागतो. ते पण 25 आणि 100 वर्षचा पूर्ण रेकॉर्ड काढून. बरोबर. आणि त्यातनं आधी आपण नदीच्या डिमार्केशन करतो. 2015चा GR निघालेला आहे. जेवढे छोटे छोटे नदी नाला ओढे आहे त्याचं पूर्ण आयडेंटिफिकेशन करायचं आणि नदीचं आधी नोटिफिकेशन करायचं. आणि लेनाडला तर ऑलरेडी आपण याच्यावर आणलेलं आहे, GR वर. मी जाणून बुजून आणली आहे, कारण मला माहित होतं ह्या नदीला आपली सेवाची गरज आहे. आलं लक्षात? तर ते आतापर्यंत आपल्याकडे त्यांनी दिलेलं नाहीये, जे इरिगेशन डिपार्टमेंटचं काम आहे. ठीक आहे. नंतर जेव्हा असं डिमार्केशन झाल्यानंतर जरी ह्या भिंतीसाठी पैसे घेतला जातो किंवा काय, बेस काय आहे आपल्या याच्यासाठी, ती आधी मॅप. बिना मॅपचा आपण असं ब्लू लाईनवर असा भिंती बांधणे हे सर्व पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणूनच मी ती सर्प आहे का तिथे काय आहे, मैना काठी आहे. आज तुमच्या याच्यात डॅमचे जे आपले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे ना, त्यांना पण जांभे डॅम बघायला सांगितलंय. किती वाजता येणार होते ते इथे? येऊन गेले का? कारण मीच सांगितली होती. आता नवीन आपल्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर खूप चांगले आले. ठीक आहे. त्यांच्या मिस्टर रावल आहेत, काय सिंग
संग्राम सिंग रावल खूपच चांगले आहेत आणि पहिल्या दिवसापासून ते खूप कष्ट करतायत. आज मी त्यांना सांगितली होती की जांभे डॅम बघून या आणि त्याच्यावरचा जो काही एन्क्रोचमेंट आहे ते पण, आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. नाही तर 2015 पासून एक माणूस स्वतः बसून आणि राज करतोय डॅमवर असं कुठे मी बघितलं नाहीये की गव्हर्नमेंटचा एक डॅम आहे त्याच्यावर एक माणूस 10 वर्ष झाले, आता 10 वर्ष होत आले. तुम्ही स्वतः आता ऑब्जेक्शन घ्या. हाऊ कम यू आर सिन्स हाऊ लॉंग यू आर हियर? किती वर्ष झाले तुम्हाला? 15 वर्ष एकच ग्रामपंचायत मध्ये. मग इथे 3 वर्ष ना, मग 3 वर्षात मग तुम्ही का नाही कारवाई केली? तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे, कारण हे सगळं आशेत गाववाल्यांच्या, आणि अजूनही आपल्या गावात कसल्याही प्रकारच्या पाणी वापर संस्था पण नाही. का नाही आपले पाणी वापर संस्था? आता कृषी अधिकारी म्हणून आपल्यामध्ये आहेत, पण या गावातले वेगळे आहेत. नाव सांगा कोण आहे ते? कोण? संदीप जाधव. ते इकडच येत आहेत का? हां, तर त्यांच्या पण तुम्ही हे मदत घ्या, कारण शेतीचा कसं पद्धतीने हा पाणीचा वापर व्हायला पाहिजे, पाणी वापर संस्था काय आहे, हे इरिगेशन डिपार्टमेंटचं काम आहे सगळ्यांना एम्पॉवर करणे. पण हे काय चाललंय? म्हणजे जेव्हा पण स्नेहल दोंदे येईल तेव्हा गर्दी येणार, तेव्हा सगळे समजून घेणार. मॅडम गेली की सगळे विसरतात. म्हणजे हे तुमच्या गाव आहे, तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे. आणि तुमचा रोलच आहे ॲज अ लिगल ॲडवायझर. मग व्हॉट डू यू डू लिगल ॲडवाइस? ग्रामसेवक जेव्हापर्यंत पूर्णपणे सक्षम होत नाही, गोसावी मॅडम तुमच्यासाठी पण, कारण लेनार्ड तुमच्या इष्टात आहे. वसंत तू जरा बाजूला हो, मॅडमला पुढे घे, कारण हे गव्हर्नमेंट अधिकारी आपण, आपलं काम आहे गाववाल्यांना प्रॉपर ॲडवाइस, प्रॉपर माहिती देणे, त्यांच्यापर्यंत जे काही सुखसुविधा आहे ते सगळं पोहोचवणे. पण असा प्रकारचं जर सगळं उलटा सुलटा काम होत असेल, म्हणजे जग कुठे चाललंय. आणि आपण बघतोय की आता हे क्लायमेट चेंज, आणि जसं पद्धतीने आता पाऊस वगैरेचा, मे महिन्यामध्ये किती पाऊस झाला, जूनमध्ये पाऊस व्हायला पाहिजे, अजूनही नाही आहे. गरम किती वाढलं, तरी आपण सुधारणार नाही का? हां, आणि तुम्ही कुठलाही अधिकारीशी कॉन्टॅक्टमध्ये नसता का? प्लीज तुम्ही आता हे सगळं करा. आता सरपंचांना पण थोडासा ट्रेनिंगसाठी यशदाला पाठवा, म्हणजे तिकडनं ते पण थोडं ट्रेनिंग घेऊन आले ना की आपल्याला सगळ्यांना मदत होऊन जाईल. आणि तुम्ही माहिती ठेवा. आता ह्याच्याबद्दल तुम्ही पत्र लिहा, मार्किंग CC2 आणि रेफरन्स टू चला जाणूया नदीला, आणि माझा इथे येऊन आणि माझा कंप्लेंट. कळलं? म्हणजे मला एक पत्र मिळायला पाहिजे, म्हणजे मी ते परस्यू करणार. मग आलं लक्षात? म्हणजे हे किती चुकीचं काम आहे, मला ते समजत नाहीये. का हे पैसे आपण घालवतोय आणि अशा प्रकारचं काही गोष्टी करू देतोय. नदी जेव्हा कमी झाली ना, म्हणजे आपला सुखसुविधा नदीचं कमी होत जाते. हा सुखाचा एक मोठा आपल्याला हे मिळालेला आशीर्वाद मिळालेला आहे. हा निसर्गचा हा मोठा आपल्याला इतकं मोठा आशीर्वाद आहे की हे वाचवणं आपल्या भाग आहे. पण हे किती चुकीचं की म्हणजे झाडं कापून टाकले, हा भिंत बनवला नदीच्या मध्ये. हा, हे सगळं चुकीचं. आता त्यांना पण वाईट वाटेल की मी येऊन अशी इथे बोलली, पण माझ्याकडे पर्याय नसतो. जे प्रॉपर आहे थिंग्स ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला भाग आहे. आणि तुम्हाला स्वतःला समजून हे शिकून, म्हणजे जेव्हा हे होत होतं तुम्ही फाइंड आउट केलं नाही का? हे याच्यासाठी काय घेतलं त्यांनी तुमच्याकडनं? काही लेखी घेतला, चर्चा केली का? मी दोघांना बजावलं होतं, जर तुम्ही हे दोन्ही वाल आहेत ना वर घ्या. हां, पण काहीतरी शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे, शेतकऱ्यांचं ऐकून त्यांनी ते खाली घेतलेले. हां, एवढंच पत्र झालं. पण शेतकरीचं ऐकून थोडी करतात हे सगळं कामं. तेच तर इंजिनियर आहे, ते त्यांचं काम आहे मार्गदर्शन करणे. आपण कल्पना दिलेली. आता तुम्ही जर मेजरर आहात, तुमच्या मेजरमेंट मध्ये काय? आता तर तुम्ही बोलले शेतकरीचा लँडचा तुम्ही मेजरर आहात. नाव काय सांगितलं? काय गायकवाड? फुल? हा, जयेंद्र गायकवाड. आणि किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? 15 वर्ष. याच ठिकाणी 15 वर्ष. किती इथे किती वर्ष झाले? हा, 5-6 वर्ष झाले. मग आता तुम्हीच आम्हाला जाणीव कर, म्हणजे आम्हाला शिकवा की ह्या काय चुकीचं आहे, काय आहे, तुम्हाला कसं प्रकारच्या मेजरमेंटचं काय आहे ते आम्हाला सांगा. म्हणजे ह्या एक शेतकरीचा पर्स्पेक्टिव्हनी आम्हाला सांगा. लँडसाठी त्यांनी केलं हे मान्य आहे, लँड खचत होती त्यासाठी त्यांनी केलं, पण थोडी खाली आले का काय ते मेजर करून साहेब किंवा रावसाहेब पाटील. पण तुम्ही मेजर नाही केलं का? मग माझं ते तुम्ही तर मेजरर आहात. मेजर आहे. हा, मग तुम्ही काय मेजर केलं याच्या? टेक्निकल काम माझ्याकडे नाही. मग कोणाकडे आहे? माझ्याकडे लँडचं काम आहे. हा,
क्षेत्राचं पाणी जे देतो आपण, हा ते मोजणी करणंच माझं. फक्त तुमच्या ते. मग हे करताना पण आता शेतकरीनी जर सांगितलं आणि शेतकरीचं लँडचंच तुम्ही मोजणी करता, मग तेव्हा का नाही तुमच्या हे करायला? तुमचं पोझिशनच मेजररचं आहे, मेजरिंग करूनच तुम्ही देणार. मग तुम्ही का नाही ते करून दिला किंवा तुमच्या का नाही घेतलं गेलं? हा. आणि शेतकरीनी आता बिचारे शेतकरी तर जास्त शिकलेले नाही आहे, त्यांना माहिती नाही आहे, त्यांच्यापुरती माहिती द्यायला पाहिजे. त्यांना जर आपण असं हे ठेवलं म्हणजे त्यांच्या साधापणाचा आपण जर भोलेपणाचा जर फायदा घेतोय, मग काय उपयोग आहे? नदीच्या आतमध्ये भिंत बांधायची की शेतकरीनी डिमांड केला म्हणून आम्ही करून टाकला? हे कसलं प्रकार झाला बाबा? की शेतकरीला आपण सांगायचंय की नाही आपला भिंती इथून नाही इथून, कारण ते शेतकरीचं पण जागा कमी करायचं नव्हतं कदाचित. तो जो शेतकरी आता जो जास्त भांडत होता बोलत होता ते रिझन पण तेच असणार. हा हो हो. आणि त्याच्या जागा कमी करायचं नव्हतं. हे आता तुम्ही काम बंद करा आधी. हा जांभा धरणाच्या अंदर कुठलंही काम झालं नाही पाहिजे, फक्त सफाई आणि खोलीकरण झालं. हो बस बस दोन्ही ग्रामपंचायत आम्ही हे ठराव तसंच करा आणि बिलकुल हे काम बंद करा. हे काढायलाच लावा, कळलं? हा अडचण नकोय. कारण खोलीकरण केलं ना की पाणी तसंच, आता पाणी खोलीकरण केलं तर त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढेल ना. पण हे काय केलं, खोलीकरण केला नाही, वरून हे बघा याच्या आतमध्ये किती दगडा वगैरे टाकून ठेवला बघा. त्याच्यामुळे काय आता इथे पण पाणी आपल्याला वरवर वाहताना दिसते की नाही? हा हा स्टेप अजून आहे, मग ते पण आहे. आणि अजूनही बघा हे सगळं आहे म्हणजे आपण याच्यातनं हे काढलंच नाही ना, गाळ तर काढलंच नाही आणि वरवर पाणी जाते आणि हे वाहून तर सरळ गेली आता भातच्याकडे. आपल्याकडे काही थांबला मग? पाऊस पण 6 तारखेपासून लागला, हा प्रॉब्लेमॅटिक दिवशी झाला. तो प्रकार पण राहिला, साफसफाईचा पण प्रकार राहिला असेल. नाही साफसफाईच्या काय मी त्यांना सांगितली होती कसं करायचं काय करायचं. आणि दरवेळेला असंच काहीतरी फालतूच्या जेव्हा पण येते काहीतरी. गणपती विसर्जन इथं करतो म्हणून साफसफाई करून घेतलं असतं, हा त्याबद्दल काही वादच नाही. तुम्ही आता हे गणपती विसर्जन पण नदीत करायचं जरा बंद करायचं, आर्टिफिशियल थोडासा हे करून. कारण आता खूप सारा प्रॉब्लेम होतोय आता आपल्या. नाही आपल्याकडे काय ह्याच्या करता का प्लास्टर ऑफ पॅरिसचं बनवतात की कसलं बनवतात? मातीचं होते का? नाही पण मातीचं असेल तर तुम्ही ते करा प्लास्टर ऑफ पॅरिस ना. मग ते नको व्हायला आणि त्याच्यावर कलर बिलर असतो, कळलं ना? आज जगभरात पाणी अवेलेबल नाही आहे प्यायला. तुम्हाला मी बार सांगते हे तुमची एसेट आहे, हे जर तुम्ही नाही सांभाळला ना. आता आम्हाला बघा शहरात वगैरे किती प्रॉब्लेम्स आहे पाणीचा. तुम्हाला एवढं चांगली हे आता त्याला केमिकल वगैरे घालून तुम्ही खराब करायला बसले तिथे. कशाला पाहिजे ही घाट, कशाला पाहिजे तुम्हाला ते विसर्जनच्या इथेच? आपल्याला एक वेगळा जर, कारण आज परिस्थिती तशी आली आहे, आपल्याला सर्व गोष्टीचं थोडासा समजूत हे करायला पाहिजे. आलं लक्षात? आता तुम्ही पण आता ऍक्शन घ्यायचा प्रयत्न करा, नाहीतर हे खूपच विचित्र सर्व घडते. मला खूपच त्रास होते हे सगळं बघून.